पुन्हा एकदा परमेश्वराचं वचन गाजवण्याची संधी त्याने दिली, पुन्हा एकदा ही सहभागिता आपल्याला दिली, त्याबद्दल त्याचे आभार मानूया. आणि गुड फ्रायडे झाला, ईस्टर झालेला आहे आणि जिथून आपण ब्रेक घेतला होता तिथून आता आपण परत सुरुवात करीत आहोत. उत्पत्तीचं पुस्तक याचा 36वा अध्याय आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे फिनिशिंग वेल किंवा चांगला शेवट होणे. आणि ह्या मालिकेत आपण पाहत आहोत की असे लोक जे देवाच्या धार्मिक घराण्यात जन्मलेले होते, निवडलेले होते, अब्रामाच्या घराण्यातले होते. कोणाचा चांगला सुरुवात चांगली झाली पण कोणाचा शेवट चांगला झाला, कोणाचा नाही झाला. म्हणून तुमच्या जीवनाची सुरुवात, तुमचा जन्म, तुमचं घराणं कसं होतं, कुठं जन्माला काय केलं हे नाही, पण देवाकडे आल्यानंतर शेवट कसा होतो हे महत्त्वाचं आहे. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे एक यशस्वी माणूस जो देवासोबत अपयशी ठरला. एक यशस्वी माणूस जो देवासोबत अपयशी ठरला. अ सक्सेसफुल मॅन हू फेल्ड विथ गॉड. आणि शास्त्रभाग आहे उत्पत्ती 36. आणि हा माणूस कोणत्या बाबतीत तो यशस्वी होता आणि कोणत्या बाबतीत तो अपयशी ठरला हे आजच्या संदेशातून, या गोष्टीतून आपण पाहणार आहोत. काही वेळेस ज्यावेळेस आपण कब्रस्थानात जातो, एखाद्याच्या अंत्ययात्रेला, अंत्यविधीला किंवा इतर वेळेस, तर तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या कबरी असतात, वेगवेगळ्या लोकांचे नावं असतात. आणि काही वेळेस मी गेल्यानंतर उगीच सर्वत्र फिरून पाहत असतो, नावं वाचत असतो. कोण ओळखीचे लहानपणी होते, कोण कुठे होते काय. आणि त्याच्यावर त्या टूमस्टोनवर त्यांची जन्मतारीख लिहिलेली असते, मृत्यूचे दिनांक लिहिलेले असते. काही जण ओळखीचे असतात, काही जण नसतात. आणि फक्त त्यांचा जन्म आणि मृत्यू एवढंच लिहिलेलं असतं. त्यांच्याशी आपला संबंध आलेला नसतो. ते कोण होते, त्यांचं लाईफ कसं गेलं, त्यांनी काय केलं, काहीच आपल्याला माहीत नसतं. तसं ह्या अध्यायामध्ये असे काही लोक आहेत, असे काही नावं आहेत की ज्यांचं लाईफ, जीवन कसं होतं, त्यांनी काय केलं आपल्याला माहीत नाही. जसेच्या कबरेवर दिलेले नावं, जन्म मृत्यू मध्ये काय झालं आपल्याला माहीत नाही. तसे नावं ह्या अध्यायामध्ये उत्पत्ती 36 मध्ये आपल्याला आढळतात. आणि आपल्याला वाटतं की हे कशासाठी शास्त्रात काय संबंध, पण शास्त्रात कोणताही व्यर्थ लिहिलेलं नाही. व्यर्थ एकही शब्द शास्त्रामध्ये नाही. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपल्याला ते वाटतं की कशाला लिहिलं. जेव्हा समजतं तेव्हा असं वाटतं की अरे खरंच हे त्याच्यातून आहे. आणि काही लोक ज्यांनी कार्य केलेलं असतं त्याचा थोडक्यात उल्लेख त्यांच्या कबरेवर, त्यांच्या टूमस्टोनवर, त्या दगडावर कोरलेला असतो. त्यांची आठवण म्हणून राहते. ते जरी वारलेले असले, ते जरी ह्या जगात नसले तरी त्यांची आठवण, त्यांचं स्मरण हे कायमचं जगामध्ये राहतं, लोकांच्या लक्षात राहतं. म्हणून माझा प्रश्न आज असा आहे की एक दिवशी आपलाही अंत होणार आहे. तुमची आठवण कशासाठी राहील? कोणत्या गोष्टीसाठी लोक तुमची आठवण करतील? कोणतं आठवण, कोणतं स्मरण आपण मागं ठेवून जाऊ? ह्या जगामध्ये, ह्या आयुष्यात असताना आपल्याला नेमकं काय साध्य करायचं आहे, काय मिळवायचं आहे? नाव, प्रसिद्धी, पैसा, अधिकार, सत्ता, काय कशासाठी? काय एम, काय गोल, काय मिळवायला निघालेलं आहोत? हे आपण ह्याच्यातून पाहू. आता 36वा अध्याय वाचल्यावर आपल्याला वाटतं की ह्या गोष्टीचा आपला काही संबंध नाही, या लोकांचा, या नावांशी काही संबंध नाही. हे लोक कोण होते, कसे होते,
जे जवळजवळ 4000 वर्षापूर्वी होऊन गेले, ज्यांची नावं देवाच्या वचनात कायमची लिहून गेली. विचार करा, देवाच्या वचनात नाव येणं म्हणजे साधी गोष्ट आहे. टी व्हीवर नाव येणं, पेपरला किंवा याच्यात गोष्ट वेगळी, पण शास्त्रात देवाच्या वचनात देवाने नाव लिहून ठेवणं याच्यापेक्षा मोठं, याच्यापेक्षा महान थोर असं काही नाही. आणि म्हणून हा अध्याय वाचणं म्हणजे जसं काय सिमेट्रीतून फिरणं आणि एकेकाचे नावं वाचणं आणि कोण होते कसे हो, कधी वारले कधी जन्माले. आणि ह्या अध्यायामध्ये काय आहे हे पहिल्या वचनात सांगितलेलं आहे. एसाव म्हणजे अदोम याची वंशावळ. म्हणजे ही वंशावळी एसावाची होती. याकोबाने एसाव, इसाकाचे 2 पुत्र आणि इसाक जो अब्रामाचा एकुलता एक पुत्र, आणि याचे 2 पुत्र आहेत. एसाव म्हणजे अदोम, याचं दुसरं नाव अदोम असं आहे. इंग्लिशमध्ये ईडम किंवा इदोम ह्याची वंशावळ. आणि मग ती वंशावळ आहे. आपण काही वचनं, काही गोष्टी वाचू. मला नाही वाटत तुम्ही कधी हा अध्याय वाचलेला असेल, कारण सहसा कोणी वाचत नाही. मी पण बरेच वर्ष वाचलेलं नव्हतं, पण आपण आता ॲक्च्युली वाचूया. एसावाने कनानी कन्यातून बायका केल्या. एलोन हित्ती याची कन्या आदा, सिबोन हिबी याची नात म्हणजे अनाची कन्या अहिलामा, आणि इश्माईलाची कन्या नबातोताची बहीण बासमत ह्या बायका त्याने केल्या. शास्त्रात बघायचं आहे. एसावापासून आदेला अलिफाज व बासमतीला रगुएल हे पुत्र झाले. आणि अहलिबामेस यऊश यालाम व कोर हे झाले. हे एसावाचे पुत्र हे त्यास कनान देशात झाले. म्हणजे कनान देशात एसावाने काय केल्या की कनानी कन्यातून बायका केल्या. दुसऱ्या वचनात सांगितलेलं आहे की देवाने सांगितलेलं होतं जे करू नये, ज्यांच्याशी संबंध सोयी संबंध ठेवू नये, त्यांच्यातून त्याने बायका केल्या. म्हणजे उघड उघड बंडखोरी देवाविरुद्ध. बघा. आणि मग वचन 6, मग एसाव आपल्या स्त्रिया पुत्र कन्या, आपली घरची सर्व माणसं, आपली गुरंढोरे व जनावरे आणि कनान देशात संपादिलेले धन ही सर्व घेऊन याकोब राहत होता तेथून दूर देशी निघून गेला. एसाव आपल्या भावाची भेट झाल्यानंतर त्याच्या बायका मुलं घेऊन त्याची इस्टेट प्रॉपर्टी, त्या काळात असलेली जनावरं, गुरंढोरं, शेळं, मेंढरं ही घेऊन आणि धन संपत्ती दूर देशी निघून गेला. म्हणजे भावापासून कायमचा वेगळा. पण तो काही गरीब नव्हता. त्याच्याजवळ धन संपत्ती होती, मुलं बाळं होते, त्याच्याजवळ सर्व काही विपुल होतं. जगाच्या स्टँडर्डने, जगाच्या दृष्टीने तो श्रीमंत असा होता, टॉप क्लास होता, यशस्वी असा होता. वचन 7, कारण त्यांची संपत्ती एवढी वाढली की त्यांना एकत्र राहण्याची सोयच नव्हती. विचार करा. आणि कोणामुळे? देवाने अब्रामाला दिलेल्या वचनामुळे. एसाव आज्ञापालन करणारा होता, चांगला माणूस होता, किंवा देवाला घेऊन वाढणारा होता म्हणून नाही. त्या घराण्यात होता, अब्रामाच्या घराण्यात, आणि देवाचा आशीर्वाद त्या घराण्यावर होता. कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्यामुळे आपण आशीर्वादित झालो. नाही, दुसरं कोणीतरी आपल्या कुटुंबात, घराण्यात देवाच्या मार्गात चालणारं असतं, होऊन गेलेलं असतं, आणि त्याच्यामुळे आपण त्याचे फळ भोगत असतो, त्याच्या आशीर्वादाचा अनुभव घेत असतो. आणि मग लोकांना वाटतं की मी इतका वाईट असून मी तर कधी प्रार्थना करत नाही, चर्चला जात नाही, तरी सगळं चांगलं कसं चाललं? याचं कारण हे असतं की तुमच्यामुळे नाही, कोणीतरी तुमच्यासाठी मध्यस्थी केलेली,
त्या घराण्याला त्यांना देवाने आशीर्वादित केलेला आणि तुमचे ते नातेवाईक होते, होऊन गेले म्हणून. आता त्यांची संपत्ती एवढी वाढली की त्यांना एकत्र राहण्याची सोय नव्हती. विचार करा, म्हणजे किती श्रीमंत होता तो. तसे त्यांची गुरंढोरं फार वाढल्यामुळे ज्या देशात ते उपरी होते तेथे तेवढ्यांचा समावेश होईना. म्हणजे एवढे सर्व जनावरं माणसं या दोघांचे एका ठिकाणी राहता येईल एवढी गर्दी, एवढा आशीर्वाद. विचार करा की जागाच नाही, राहायलाच जागा नाही. म्हणून एसाव सेईर नामक पहाडी प्रदेशात वस्ती करून राहिला. एसाव हाच अदोम. पहिल्या वचनात पण सांगितलं आहे एसाव म्हणजे अदोम, आणि ह्या वचनात पण सांगितलं आहे एसाव हाच अदोम. आणि ज्या वेळेस शास्त्रात एखादी गोष्ट रिपीट येते, डबल येते, म्हणजे काहीतरी आहे हे सिग्नल आपण ओळखायचे असते. म्हणून घाईघाईने कधीच शास्त्र वाचायचं नसतं. एक शब्द महत्त्वाचा असतो, कारण ते देवाचं वचन. कसं तरी गडबड वाचायचं आणि संपून टाकायचं तसं नाही. तसं कधी आयुष्यात तुम्हाला कळलं नाही. देवाचं वचन म्हणून वाचा, तुम्हाला बरोबर कळलं. आता तिथं स्टोरी अशी आहे की एसाव त्याचं घरदार, त्याच्या बायका मुलं घेऊन, जनावर घेऊन दूर देशात निघून गेलेला आहे. का? कारण दोघांची एवढी मालमत्ता, संपत्ती वाढली, एवढे जनावरं वाढले की एका गावात राहत आहे. यांचीच गर्दी झाली. लोक म्हणते की तुमचीच गर्दी, आमचं तर काही नाही, तुमचेच घरं, तुमचेच जनावर, तुमचंच सर्व. मग यांनी ठरवलं की आता आपण वेगळं व्हायचं. तो वेगळा झाला. सेईर नामक पहाडी प्रदेशात राहणाऱ्या अदोमी लोकांचा मूळ पुरुष एसाव याची वंशावळी. आणि तो कुठं राहत होता? सेईर नामक पहाडी प्रदेशात. शास्त्रात बघा. आणि देवाने कुठं राहायला अब्रामाला आणि त्याच्या संततीला दिलं होतं? वतनाच्या देशात जाऊन. पण तो वतनाच्या देशात आहे का? देवाने नेमल्या ठिकाणी आहे का? तो समृद्ध झालेला आहे का? पैशावाला झालेला आहे का? हो, तो समृद्ध झालेला आहे. त्याच्याजवळ सर्व काही आहे, घरदारा, इस्टेट, प्रॉपर्टी आणि जनावरं वगैरे. पण देवाने नेमलेल्या ठिकाणी नाही. त्याच्या मनाने, त्याच्या इच्छेने तो भलतीकडे जाऊन राहायला लागलेला आहे. आणि आज कितीतरी देवाचे लोक समृद्ध तर आहेत, यशस्वी तर आहेत, पण देवाने नेमलेल्या ठिकाणी नाही आहेत. बंडखोरी केलेली आहे. देवाच्या लोकांपासून, देवापासून दूर गेलेले आहे. जगाच्या दृष्टीने ते समृद्ध झालेले आहे, टॉपला आहे, सगळं चांगलं चाललेलं आहे. देवाची गरज पण वाटत नाही. कारण सगळं जर असलं तर देवाची गरज काय? लोकांना देवाची देवदेव कधी करायचा, काही प्रॉब्लेम आला, दुखणं आलं, आजारी आलं तर मग देवाकडं चांगलं चाललं की देव. म्हणजे देव हा जसं काहीतरी काठी म्हाताऱ्या माणसाच्या हातात. देव म्हणजे काहीतरी आपला वीक पॉईंट, परंतु तसं नाही. अशा लोकांना देव कळलेला नाही आहे. अशा लोकांना ते स्वतः कोण हे पण कळलेलं नाही की ते कशासाठी जगतात आहेत, कशासाठी जन्मलेले आहेत, हे पण त्यांना कळलेलं नाही. हां, जगाच्या दृष्टीने ते श्रीमंत आहेत, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, मुलं बाळं आहेत. म्हणणारच नाही का आम्हाला टाईम नाही चर्चला, शास्त्राला, कारण ह्याचं महत्त्व वाटणारच नाही, गरज वाटणारच नाही. अशा प्रकारचा माणूस हा एसाव आहे की ज्याला माहीत असून सुद्धा ज्याने याकोबाची संगत सोडली आणि स्वतः तो प्रदेश निवडला आणि सेईर नामक पहाडी प्रदेशात तो निघून गेलेला आहे. 9वं वचन. आणि मग पुढं त्याची वंशावळी सांगितलेली आहे की त्याला किती मुलं मुली झाल्या. आणि त्या वंशावळीमध्ये आपण पाहतो की काही राजे होते, काही सरदार होते, काही सेनाप्रमुख म्हणजे प्रतिष्ठित पुरुष होऊन गेले. परंतु तो जरी जगिकदृष्ट्या
यशस्वी होता तरी तो देवासोबत अपयशी ठरलेला. आणि म्हणून खरं यश हे जगात काय मिळवलं, किती प्रॉपर्टी मिळवली आणि किती काय केलं याच्यावर नाही. तर देवाने आपल्याला कशासाठी जन्माला घातलं, कशासाठी आपण इथं आहोत, जिवंत आहोत, काय करण्यासाठी, ते जर नाही कळलं तर काहीच नाही कळलं. आणि म्हणून प्रभू ईश्वरे म्हटलं की मनुष्याने सर्व जग मिळवलं आणि आत्म्याचा नाश केला तर त्याला काय. जग मिळवण्याच्या मागे अलेक्झांडर द ग्रेट होता, सिकंदर बादशाह. अर्ध्याच्या वर लढाया करून जग जिंकलं आणि शेवटी त्यानेच त्याचा प्राण गमावला. आता प्रश्न असा आहे की हा अध्याय आणि हे सगळे नावं, त्याला कोण झाले, त्याच्या मुली कोण, मुलं कोण, आपल्याला माहीत पण आहे की त्यांचं जीवन कसं होतं, त्यांनी चांगलं केलं का वाईट केलं. पण तरी त्यांची नुसते नाव आहेत. जसं त्या कब्रस्थानात बोर्डवर, प्रत्येक पाट्यावर कबरीच्या मी तुम्हाला सांगितलं. आपल्याला माहीत पण नाही की लोक कोण होते, कसं जीवन होतं, कसं लाईफ होतं, काय. नुसते नाव. म्हणून प्रश्न असा आहे की हा शास्त्रभाग किंवा हे सगळं देवाने त्याच्या वचनात का लिहिलेलं आहे. आणि याचे मला वाटतं की 2 कारणं आहेत. पहिलं कारण हे की ज्यावेळेस मोशाने हे पहिले 5 पुस्तकं लिहिले त्यावेळेस इस्रायल लोक 40 वर्षाचा वनवास, अरण्याचा प्रवास संपवून वतनाच्या देशाच्या बॉर्डरवर आलेले होते आणि आता वतनाच्या देशात प्रवेश करायचा होता. आणि त्या बॉर्डरवर त्यांना अदोमी लोक भेटले आणि मोशाने विनंती केली की आम्हाला आता पलीकडे देवाने नेमलेल्या वतनाच्या देशात जायचं आहे, आम्हाला तुमच्या देशातून जाऊ द्या. जो काही खर्च होईल, आमचे जनावरं, माणसं, पाणी पिऊ, तो खर्च आम्ही तुम्हाला देऊ, पण आम्हाला थोडं पाणी द्या, जनावरांना काय लागेल ते हे द्या आणि आम्हाला तुमच्यामधून जाऊ द्या. आणि ते लोक म्हटले की नाही, आम्ही जाऊ देणार नाही. आणि हे लोक कोण होते? अदोमी. म्हणून 2 वेळेस काय लिहिलेलं आहे? एसाव म्हणजे अदोम. म्हणजे अदोमी लोक हे एसावाची संतान होते की ज्यांनी इस्रायलाला मदत केली नाही. किती जणांना समजतं? त्यांनी सरळ सांगितलं की नाही, आमच्यातून जायचं नाही, आम्ही कोणत्या प्रकारची मदत तुम्हाला करणार. आता कळलं ना 2 वेळेस एसाव म्हणजे अदोम का लिहिलेलं आहे. आणि इस्रायल लोकांना प्रश्न पडला की अदोमी लोक कोण. आणि काही जणांनी ठरवलं की आता आम्ही, पण मोशाने सांगितले परमेश्वर त्यांना पाहून घेईल. कारण ते पण नात्यातले होते, ते पण बंधू होते, पण त्यांना माहीत नव्हतं ते दुश्मनासारखे वागत होते. तर पहिलं कारण हे की इस्रायल लोकांना माहीत पाहिजे की हे अदोमी लोक कोण आहेत, म्हणून ही वंशावळी हा 36वा अध्याय लिहिलेला आहे. दुसरं कारण हे की एसावाचं जीवन हे किती स्वार्थी, किती भ्रष्ट, किती देवापासून दूर होतं आणि त्याचा परिणाम काय होतो हे इस्रायल लोकांना आज आपल्याला कळावं म्हणून हे 2 कारणं आहेत की हा अध्याय शास्त्रात आहे. 36व्या अध्यायामध्ये 2 रस्ते आपल्या पुढे ठेवलेले आहेत. 2 roads are set before us. एक रस्ता, एक मार्ग जगिकरित्या यशस्वी होण्याचा, श्रीमंत होण्याचा, टॉपला जाणे, जगाच्या मार्गाने यश संपादन करण्याचा, सत्ता मिळवण्याचा, नावलौकिक कमवण्याचा. आणि दुसरा मार्ग देवाचं आज्ञापालन करून देवाच्या मार्गात चालण्याचा. आणि या 2 मार्गाने चालणारे हे 2 मुलं होते, एसाव आणि याकोब. याकोबाचा मार्ग कसा आपण पाहिला, जरी तो तसा होता तरी त्याचा शेवट चांगला, शेवटी तो देवाकडे आला, देवाच्या हाती. पण हा माणूस कधीही देवाकडे वळला नाही, समृद्ध झाला, पुढे देवापासून अजून लांब गेला.
2 मार्ग आपल्याकडून ह्या अध्यायात सेट केलेले आहेत. जगाचा मार्ग वस्तू मिळवून देतो आपल्याला, इस्टेट, प्रॉपर्टी, नाव, गाव, प्रसिद्धी, नावलौकिक, जी मरण पावल्यानंतर सगळं इथंच ठेवून जावं लागतं, काहीच घेऊन जाऊ शकत नाही. थोडे दिवस लोक आठवण करतात, नंतर विसरून जातात, तोंडावर कौतुक करतात. परंतु देवाच्या मार्गाने जर चाललं तर आपलं स्मरण आणि आपण जे केलेलं कार्य, ही आठवण ही कायमची राहून जाते. कोणीतरी म्हणतं की त्यांच्यामुळं मला देवाचा मार्ग कळला, त्यांच्यामुळे मी आशीर्वादित झालो. म्हणून शास्त्र सांगतं की धार्मिकाचं स्मरण कायम राहते. दुर्जनाचं नाव नष्ट होतं, पण धार्मिकाचे स्मरण कायम राहते. तर मग ह्या अध्यायातून जर कोणता धडा आपण शिकू शकत असतो तर तो एकच धडा आहे, आणि तो म्हणजे जरी आपण जैविकदृष्ट्या यशस्वी झालो, यश मिळवलं, पण देवासोबत जर अपयशी ठरलो तर आपण अपयशीच ठरलो. लिहून घ्या, हा महत्त्वाचा धडा आहे. इफ यू सक्सेड बाय वर्ल्डली स्टँडर्ड बट फेल विथ गॉड, वी हॅव फेल्ड. If we succeed in worldly standard and fail with God, we have failed. जर आपण जैविकदृष्ट्या यशस्वी झालो, श्रीमंत झालो, प्रसिद्ध झालो, पण देवाबरोबर जर अपयशी झालो तर आपण अपयशीच ठरलो. का? कारण जगातून जे मिळवलेलं आपण काहीच घेऊन जाणार नाही, सगळं इथंच ठेवावं लागेल. म्हणजे संगती घेऊन जाणार, त्याच्या मागं आपण लागला पाहिजे. आणि आपल्या संगती काय राहणार तर आपलं कॅरेक्टर, आपला स्वभाव किंवा आपलं आत्मिक जीवन. शरीर मातीला माती मिळेल, पण स्वभाव, कॅरेक्टर जो आहे तो आत्म्यासोबत कायमचा सदा सर्वकाळ आहे. तर आता ह्या शास्त्र भागातून आपण कोणत्या 4 बाबतीत एसाव आणि त्याचे वंशज जैविकदृष्ट्या यशस्वी ठरले पण देवाच्या दृष्टीने अपयशी ठरले ते आपण पाहूया. 4 गोष्टी, 4 एरियाज इन विच Esau and his descendants succeeded in this world but failed with God terribly. 4 areas, 4 बाबतीत एसाव आणि त्याच्या वंशावर, त्याचा घराणं जैविकदृष्ट्या यशस्वी ठरले पण देवाच्या सोबत अपयशी ठरले, फेल गेले. पहिली गोष्ट, पहिला पॉईंट, 36वा अध्याय 2रं वचन. एसावाने कनानी कन्यातून बायका केल्या. कनानी, ज्या देवाने सांगितलं ज्यांच्याशी सोयी संबंध ठेवू नये त्याच्यातूनच मुद्दाम, आणि बायको नाही तर बायका, एक स्त्री एक पुरुष ही देवाची योजना होती. परंतु भ्रष्ट लोक नंतर जे झाले त्यांनी एकपेक्षा अनेक स्त्रिया केल्या, त्याच्यापैकी हा होता. म्हणून बायका असं लिहिलं आहे. आणि पुढे जर तुम्ही वाचलं तर त्यांनी 3 बायका केलेल्या वेगवेगळ्या देशाच्या, आणि तिघींनाही लेकरं झाली, आणि ते मोठमोठे हुशार मुलं झाले, काही राजे झाले, काही कोण झाले, प्रसिद्ध झाले, नावलौकिक झाले, श्रीमंत झाले. 24वा अध्यायाचं 3रं वचन, उत्पत्ती 24:3, जेनेसिस 24:3. मी तुला परमेश्वराची, आकाश पृथ्वी यांच्या देवाची शपथ घालून सांगतो की ज्या कनानी लोकात मी राहत आहे त्यांच्या कन्यातील कोणी माझ्या पुत्रांना नवरी पाहू नको. हे अब्रामाने त्याच्या सेवकाला सांगितलं होतं जेव्हा तो इजाकासाठी मुलगी पाहायला निघाला, की कनानी त्याच्यातील मुली पाहू नको. म्हणजे एसावाच्या आजोबांनी हे सांगितलं होतं अब्रामाने, आणि याने काय केलेलं आहे, त्याच कनानी मुली पाहिजे. 36व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनात आपण वाचतो की एसावाने कनानी कन्यातून बायका केल्या, है ना.
जे करायला नको सांगितलं होतं तेच केलं. नाही पण त्याला काय होतं, पुढं बघा तुम्ही काय होतं. काहीतरी होत असतं म्हणून देव सांगतो की असं करू नको, त्याच्यामध्ये काहीतरी कारण असतं. पण मनुष्य स्वभाव, पापी भ्रष्ट स्वभाव काय, त्याला काय होतं, करून पाहू मग बघा आणि परिणाम भोगा. आयुष्यभर भोगा, तुमच्या पोरा बाळांना भोगायला हवा. बसू नका, देवाचा उपवास व्हायचा नाही. मनुष्य जे पेरतो त्याचीच कापणी करेल. आज जी परिस्थिती आहे कौटुंबिक, आर्थिक, आत्मिक तुमची, तुम्ही जे पूर्वी पेरलं त्याच्यामुळे आज आहे, आणि आज जे पेराल ते पुढं काय होईल त्याच्यावर अवलंबून आहे. ते जर करत राहत तर पुढं तसंच होणार. पण आज जर तुम्ही बदल टर्न घेतला तर चांगलं पेरणी करायला लागले तर त्याचं पीक तुम्हाला मिळेल. 26वा अध्याय 34 वचन, उत्पत्ती 26:34. एसाव 40 वर्षाचा झाला तेव्हा त्याने बैरी हित्ती याची कन्या यहुदीत व एलोन हित्ती याची कन्या बासमत ह्या बायका केल्या. एक सोडून दोन, ते पण हित्ती. म्हणून हित्ती, यबुसी या लोकांनी इस्रायलाला विरोध केलेला आहे. पुढं आपण वाचतो यहोशान त्या पुस्तकामध्ये. हे कोणाचे वंशज, एसावाचे. एक यशस्वी माणूस, जगिकदृष्ट्या श्रीमंत माणूस, नावाजलेला माणूस, पण बंडखोर, देवापासून दूर, भ्रष्ट. 28वा अध्याय 9 वचन. एसाव इश्माईलाकडे गेला आणि त्याने इश्माईल बिन अब्राम याची कन्या नबातोताची बहीण महलत हिच्याशी विवाह करून तिला आपल्या बायकात सामील केले. तिसरी बायको. कशा प्रकारचा माणूस होता एसाव, हे अशा प्रकारचा. म्हणजे असे पण लोक असतात का, हो. आणि याच्यात हाईट ही विषय हे की हा अब्रामाच्या घराण्यातला आहे. एखादा भ्रष्ट फालतू पापी घराण्यातला असतं तर ठीक आहे. अब्रामाच्या घराण्यात म्हणजे धार्मिक घराण्यात असे मुलं मुली जन्माला येऊ शकतात का, हो. आणि पुढे जर आपण वाचलं 36व्या अध्यायामध्ये की तर आपल्याला हे दिसून येतं की याच्यातले हे लोक मोठमोठे नावाजलेले राजे वगैरे झाले. आता तो पूर्ण अध्याय वाचायला आपल्याला इतका वेळ नाही आहे. तर या वचनावरून ह्या ज्या त्याने 3 देशाच्या 3 वेगळ्या टाईपच्या बायका केला आणि पहाडीचा प्रदेश निवडला, कनान देश सोडून, याच्यावरून त्यांनी उघड देवाविरुद्ध बंडखोरी केली की मी देवाचं ऐकणार नाही, मी माझ्या आजोबांचं, माझ्या घराण्याचं मी देवाचा करार पाळणार नाही, मी माझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगेन, मला पाहिजे तिथं मी राहील, मला पाहिजे तिच्याशी मी लग्न करेन, मला पाहिजे तर किती बायका मी करेन. कशा प्रकारचं लाईफ होतं. आज आपण कोणाबद्दल बोलत आहोत, एसावाबद्दल. आतापर्यंत आपण याकोबाबद्दल पाहिले है ना. जरी चुका केल्या, पाप केला, पण तो परत आला, देवाकडे वळला. पण हा माणूस कधी देवाकडे आला नाही, उलट अजून लांब गेला. किती जणांना समजते. कदाचित ती तुमची स्टोरी असेल, कदाचित तुम्ही नावाला दाखवायसाठी चर्चला येत असाल. खोटं खोटं विचार करा, असा मी आहे. एसावाचं घराणं सुशिक्षित होतं, त्याच्या कन्या सुंदर होत्या, मुलं मोठे झाले आणि मोठमोठ्या पदावर काही जण राजे झाले, राजघराणे झाले, रिच अँड फेमस, श्रीमंत आणि नावाजलेले असे झाले, वेल सेट फॅमिली, इस्टेट प्रॉपर्टी जगाच्या दृष्टीने. पण त्यांचं जीवन हे देवाविरहित जीवन असं होतं. देवाविरहित असलेलं जीवन. आणि म्हणून खरं यश हे तेव्हा असतं जेव्हा आपण देवाच्या मार्गात चालत असतो. म्हणून पहिला धडा हा की जगिकदृष्ट्या सुंदर कुटुंब म्हणजे देवाचं आशीर्वादित कुटुंब नव्हे.
अ ब्युटिफुल फॅमिली डज नॉट इक्वल अ ब्लेसेड फॅमिली. जगिकदृष्ट्या सुंदर चांगलं घराणं म्हणजे आशीर्वादित घराणं असं म्हणता येत नाही. आज कितीतरी लोक सगळं चांगलं आहे, चांगले लोक आहेत, वेल सेट आहेत, पैसा पाणी इस्टेट प्रॉपर्टी, पण देवाचा आशीर्वाद नाही, देवच माहीत नाही. म्हणून चांगलं घराणं, सुशिक्षित मुलं, इस्टेट प्रॉपर्टी म्हणजे आशीर्वादित आहेत असं नाही. हा पहिला धडा. दुसरा धडा, वचन 6 ते 8, 36वा अध्याय. मग एसाव आपल्या स्त्रिया, पुत्र, कन्या, आपली घरची सर्व माणसे, गुरंढोरे, इतर जनावरे आणि कनान देशात संपादिलेले धन सर्व घेऊन याकोब राहत होता तेथून दूर देशी निघून गेला. याकोबपासून वेगळा झाला, कारण त्यांची संपत्ती एवढी वाढली की त्यांना एकत्र राहण्यास सोय नव्हती. तसेच त्यांची गुरंढोरे फार वाढल्यामुळे ज्या देशात ते उपरी होते तेथे तेवढ्यांचा समावेश होईना. याच्यावर दुसरा धडा काय? जगिकदृष्ट्या एसाव श्रीमंत होता, यशस्वी होता. म्हणून दुसरा धडा हा की जगिक संपत्ती ही खरी संपत्ती नव्हे. मटेरियल प्रॉस्पेरिटी डज नॉट इक्वल ट्रू प्रॉस्पेरिटी, ट्रू स्पिरिच्युअल प्रॉस्पेरिटी. जगिक समृद्धी ही खरी समृद्धी नव्हे. हा दुसरा धडा. लोकांना वाटतं घरदारं, बंगले, गाड्या, बँक बॅलन्स म्हणजे काय, आम्ही खूप आशीर्वादित. लोक त्या वस्तूंना आशीर्वाद समजतात. अरे पण त्या वस्तू तुम्ही मेल्यानंतर ह्या जगात राहणार नाही. त्या वस्तू आहे, आशीर्वाद त्याला नाही म्हणा. आशीर्वाद आहे म्हणून त्या वस्तू मिळालेल्या आहेत. जोपर्यंत जगात आहात तोपर्यंत उपभोग घेण्यासाठी. पण त्याला जर आपण आशीर्वाद समजायला लागलो, त्या घरांना, त्या वस्तूंना, त्या प्रॉपर्टीला, तर आशीर्वाद काय हे आपल्याला कळलेलं नाही. म्हणून दुसरा धडा काय? मटेरियल प्रॉस्पेरिटी डझंट इक्वल टू स्पिरिच्युअल प्रॉस्पेरिटी. जगिक संपत्तीची आणि आत्मिक संपत्तीची बरोबरी होऊ शकत नाही. पहाडी प्रदेशात जाऊन राहिला, त्याला काहीच इंटरेस्ट नव्हता. कनान देशात आणि आपल्या आजोबाला देवाने वतन दिलेलं ते ठिकाण आहे. आपल्या घराण्यातून एक देश निर्माण होणार आहे. आपल्या घरातून जगाचा तारणार एक दिवशी आहे. त्याला काहीच घेणं नव्हतं. त्याला फक्त आजच्या पुरतं तो जगत होता. आज आहे ना बस, उद्या नसलं तरी चालत. जगिकदृष्ट्या लोक मला काय म्हणतील, समाज मला काय म्हणेल, माझं नाव होईल, एवढंच त्याचा गोल होता, एम. कशा प्रकारचा माणूस होता हे सांगा. स्वार्थासाठी जगणारा, तात्पुरत्यासाठी, टेम्पररीसाठी जगणारा. स्वतःला काय मिळेल, कसं मिळेल, कुठून मिळेल. देवाने अब्रामाला वचन दिलेलं होतं, पण त्याला वचनाची पर्वा नव्हती. तो स्वतःचं पाहतो. याकोब भटकला नाही असं नाही, पण तो येऊन परत कनान देशात राहिला. पण हा कनान देशातून पहाडी प्रदेशात जाऊन राहिला. उधळा पुत्र उधळला, बाहेर गेला, पण परत घरी आला. पण मोठा मुलगा जो घरात होता तो बाहेरच उभा राहिला. शास्त्रात गेलं की बाप समजूत घालत होता, पण तो आत येईना. इथं ती स्टोरी संपते. भटकून आत येणं बरं, पण बाहेरच भटकणं, आत नाही येणं किती वाईट. तो जगिकदृष्ट्या श्रीमंत होता, पण आत्मिकरित्या दरिद्री गरीब होता. तिसरा धडा, 15 वचन बघा, 36वा अध्यायाचं. एसाव वंशातले सरदार झाले ते हे. म्हणजे सरदार म्हणजे रूलर्स, अधिपती, राजकीय पुढारी असं लिहा तुमच्या माहितीसाठी. सरदार. आणि नंतर 31व वचन 31. इस्रायल लोकांवर कोणी राजाने राज्य करण्यापूर्वी अदोम देशावर ज्या राजाने राज्य केले ते हे. राजांनी हा शब्द, आणि मग त्यांचे नावं आहेत. आणि हे नावं ज्या राजांचे, हे राजे कोणाच्या घराण्यातले होते? एसावाचे. किती जण ऐकत? चुकीचे उत्तर देऊ.
एसावाच्या घरातून राजे निर्माण आले. आणि या ठिकाणी 31व्या वचनात दिलं की इस्रायलवर राजा होण्यापूर्वी अदोम देशावर ह्या राजाने राज्य केलं. म्हणजे याच्यावरून काय समजतं की एसावाच्या घराण्यातले त्याचे मुलं नातवंड वगैरे हे राजे मोठमोठ्या पदावर गेले, सत्तेवर गेले, सत्ताधीश झाले, पण देवाच्या दृष्टीने फेल गेले, आत्म्याचा नाश झाला. काय फायदा? तो फार मोठा माणूस अनेक मिनिटात मरून गेला की संपला. पण जर देवामध्ये चालला तर आपल्याला माहिती की तो युगानुयुग जगेल. म्हणून खरं यश हे जगाच्या दृष्टीने यशस्वी आहोत, आपण काय मिळवलं, किती आपल्याजवळ, ह्याच्यावर यश नाही आहे. अनंत काळाच्या दृष्टीने हे आयुष्य, हे जग सोडल्यानंतर आपल्याबरोबर काय येईल, आपण काय घेऊन जाऊ, काय कमवलं, ह्या आयुष्यात काय कमवलं ते नाही, देवाच्या बाबतीत देवाच्या दृष्टी कोणते आशीर्वाद कमवले हे महत्त्वाचे, ती खरी समृद्धी आहे. आणि चौथा आणि तिसरा धडा म्हणून ही जगिक सत्ता व सामर्थ्य आणि देवाच्या सामर्थ्याची बरोबरी होत नाही. आता हे या एसावाच्या घरातले त्याचे मुलं राजे झाले, सरदार झाले, अधिकारी झाले, जगिक सत्ता मिळवली, जगिकदृष्ट्या ते मोठ्या पदावर आले, परंतु देवाची जी सत्ता आहे त्याची आणि जगाच्या सत्तेची बरोबरी होत नाही. म्हणून तिसरा धडा काय? वर्ल्डली पॉलिटिकल पॉवर does not equal power with God. Worldly political power does not equal power with God. जगाची सत्ता आणि देवाची सत्ता यांची बरोबरी होऊ शकत नाही. जर आपण देवाचे पुत्र आणि कन्या आहोत तर त्याने आपल्याला सत्ता अधिकार दिलेला आहे. तो अधिकार जगात कोणीतरी मोठ्या पदावर असणं, अधिकार पदावर असणं याच्यापेक्षा तो अधिकार मोठा आहे की मी देवाचा पुत्र आणि कन्या आहे. मला पृथ्वीवर सैतानावर त्याच्या दुरात्म्यावर अधिकार दिलेला आहे. हे जर समजलं तर काहीतरी समजलं. बरेच वेळेस असं वाटतं की जगातले लोक, देवाला न मानणारे लोक जिंकत आहेत, आपल्या पुढं चाललेले आहेत आणि आपण तिथंच नाही. पण जगाच्या दृष्टीने जे यश आहे ते खरं यश नाही आहे. पैसा पाणी समृद्धी म्हणजे नाही आहे. ते तात्पुरतं क्षणिक आहे, ते फक्त ह्या आयुष्यापुरतं आहे, ते आपण घेऊन नाही जाऊ शकत. पण देवाकडून मिळालेला आशीर्वाद, सार्वकालिक जीवन आणि देवाचे आशीर्वाद हे मेलं तरी आपण ते पुढच्या आयुष्यात कायमचं घेऊन जाऊ शकतो. खरी सत्ता, खरा पॉवर हा देवाबरोबर असलेला पॉवर आहे, देवापासून मिळाला पॉवर किंवा अधिकार आहे. तर अशा रीतीने एसावाची वंशावळी ही भ्रष्ट वंशावळी निघाली. जरी ते श्रीमंत होते, राजकारणी होते, सत्तेवर आलेले होते, भ्रष्ट घराणं होतं ते. एसावाने अशा भ्रष्ट मुलांना, भ्रष्ट घराण्याला जन्म दिला, ज्यांनी इस्रायल लोकांना विरोध केला आणि परमेश्वराने सांगितलं की यांच्यातील एकालाही जिवंत ठेवू नका. अदोमी लोक. एसाव म्हणजे अदोम. त्यांनी इस्रायल लोकांना पाणी प्यायला दिलं नाही, एवढी दुश्मनी. मग जागतिकदृष्ट्या श्रीमंतांनी एवढं सर्व मिळून काय केलं? एसावाने अशा वंशावळीला, अशा खानदानीला जन्म दिला की जे देवाचे लोक इस्रायलांचे शत्रू ठरले, देवाचे शत्रू ठरले. आणि चौथा धडा हा की क्षणिक किंवा तात्पुरती प्रसिद्धी किंवा नावलौकिक हे देवाच्या अनंतकालिक नात्याशी बरोबरी करू शकत नाही. म्हणजे काय? प्रसिद्धी, नाव कमवलं, प्रसिद्ध झालो ह्या जगामध्ये, ते तात्पुरतं आहे, काही वर्षानंतर विसरून जाणार, जग विसरून जाणार ते कोण होते.
परंतु देवाची जर ओळख झाली आणि त्याचे आपण पुत्र कन्या झालो तर धार्मिकाचे स्मरण कायम राहते. धार्मिक सदा सर्व काळ जिवंत राहते. परंतु दुर्जन जे आहे ते नष्ट पावतात. एसाव त्याचं घरानं जरी जैविकदृष्ट्या समृद्ध होतं, श्रीमंत होतं, सगळे नरकात गेले, नष्ट झाले. याकोब जरी तसा होता तरी तो देवाकडे वळला, देवाच्या मार्गात चालले, त्याच्यापासून त्याला 12 पुत्र झाले, त्याच्यातून इस्रायल राष्ट्र निर्माण झाला. त्यांचं स्मरण आजपर्यंत आहे. पण एसावचं नाव राहिलं का? त्यांच्या मुलांचे नाव राहिले का? ते नाव वाचलं तर आपण म्हणतो कोण कोण कोण. पण ते एवढे मोठे त्या काळात होते, पण आज आपण म्हणतो कोण ते, कशासाठी यांच्या नावं दिली. म्हणजे किती मोठं असलं मीना, पण देवाच्या दृष्टीने जर मोठं नसलं तर लोक म्हणणार कोण कोण तो गवळी, कोण तो समाधान, कोण ते. काहीच नाही. कारण जगासाठी, देवासाठी, दुसऱ्यांसाठी काहीच योगदान नाही आहे. ते त्यांच्या पुरते, त्यांच्या मुलाबाळांपुरते करून गेले. अनंत काळासाठी त्यांनी काही मिळवलं. जे केलं ते इथं राहिलं, ते मरून गेले, ते नष्ट झाले. म्हणून चौथा धडा काय? टेम्परल फेम डज नॉट इक्वल इटर्नल रेकग्निशन विथ गॉड. टेम्परल फेम डज नॉट इक्वल इटर्नल रेकग्निशन विथ गॉड. क्षणिक प्रसिद्धी देवाच्या अनंतकालिक नात्याशी बरोबरी करू शकत नाही. जगात किती मोठं झालं, प्रसिद्ध झालं, पण देवाशी जर नातं आहे ते नातं सर्वात मोठं, कारण ते नातं न तुटणार आहे. ते ह्या आयुष्यात, नंतरच्या आयुष्यात नाही. पण मरण आल्यानंतर ह्या जगातची नातं तुटणार. ह्या जगातलं नातं फक्त कब्रस्थानापुरतं आहे. त्याच्या पलीकडे कोणाला जाता येत नाही. कुठपर्यंत आहे? त्याच्या पलीकडे आहे का? पण देवाशी असलेलं नातं कब्रस्थानाच्याही पलीकडे अनंत काळापर्यंत. म्हणून चौथा धडा हा की क्षणिक प्रसिद्धी देवाच्या अनंतकालिक नात्याशी बरोबरी करू शकत नाही. क्षणिक प्रसिद्धी त्यांनी मिळवली, पण त्यांचं देवाशी नातं नव्हतं. हे एसावाचंही नव्हतं, त्याच्या पोरांचंही नव्हतं, बायकांचंही नव्हतं, पोरींचं कोणाचंच नव्हतं. काय फायदा? एसाव याकोबापेक्षा प्रसिद्ध होता. याकोबाचे मुलं नावाजलेले नव्हते, ते राजे सरदार नाही झाले, ते गुलाम म्हणून मिस्र देशात राहिले, पण ते देवाचे निवडलेले आशीर्वादित होते. हे पोरं सरदार झाले, राजे झाले, पण हे नाश पावले. जगिकदृष्ट्या खरं यश कोणतं आहे? जगिकदृष्ट्या ते मिळवणारं ते खरं यश आहे का? नाही. म्हणून एक माणूस, एक यशस्वी माणूस जो अपयशी ठरला आणि तो होता एसाव. जगिकदृष्ट्या यशस्वी होता, घरदार होते, पोरं मोठमोठे राजे झाले, घराण्यातून राजे निर्माण झाले, सर्व काही हे मिळवलं. देवासोबत अपयशी ठरला. खरं यश जगात काय मिळवलं, किती मिळवलं ते नाही. सार्वकालिक अनंत काळासाठी काय कमावलं हे. आज जर मरण आलं, आज जर आयुष्याचा शेवटचा रविवार असला तर स्वतःला विचारायचं की माझी आठवण कशासाठी लोक करतील, मी काय ठेवून जाईल माझ्या मुलाला. काय ठेवून जाईल? घर, बंगला, गाडी, कशासाठी आठवण? एसावाचे संतान नष्ट झाले, त्यांची आठवण राहिली नाही. पण याकोबाचे संतान 12 पुत्र, त्याच्यातून इस्रायल देश झाला, त्यांची आजही आठवण आहे, कायमची राहिली. धार्मिकतेची संतती टिकून राहते. एसावाचं नाव कायमचं टिकलं नाही, पण याकोबाचं नाव कायमचं राहिलं.
कधी वाचला का शास्त्रामध्ये परमेश्वर म्हणतो मी एसावाचा देव? वाचलं? परमेश्वर काय म्हणतो? मी अब्रामाचा, इसाकाचा व याकोबाचा देव आहे. आज कधी तुमचं नाव घेऊन म्हणजे कधी मी सोनवणेचा देव आहे, मी शिरसाचा देव आहे, मी जगतापचा देव आहे, असं देव माझ्याबद्दल म्हणेल का? असं स्वतःला विचारायचं. माझ्याबद्दल देवाला काय वाटत असं? येसावाचं नाव देवाने आठवल्याने लोकही विसरले, देवही विसरले. मग काय फायदा झाला यश मिळून? खरं यश ते आहे का? नाही, खरं यश देवाच्या मार्गात चाललंय. याकोबाच्या घराण्यातून संदेश ते निर्माण झाले आणि एक दिवशी देवाचा पुत्र जगात आला. तो याकोबाच्या घराण्यातला होता, प्रभू येशू ख्रिस्त. पण एसावाचं घराणं कायमचा नष्ट झाला. आणि म्हणून हे धडे आज आपण शिकूया की एसाव एक श्रीमंत माणूस होता, एक यशस्वी माणूस होता, जो देवासोबत अपयशी ठरला. आज तुम्ही देवासोबत यशस्वी होत राहा. परमेश्वर हे वचन आशीर्वाद